तर हा व्हिडिओ आहे तो 14 ऑगस्टचा आहे आणि सगळी कामं आवरून मेहंदी काढायला घेतली. तसं मी दरवर्षी काही सण असेल तर काढतेच मेहंदी आणि 15 ऑगस्टला तर 26 जानेवारी तेव्हा पण काढतेच. आणि दरवेळी साक्षीला बोलत असते काढायला, पण ती नव्हती तर यांना म्हटलं की चला आता परत पहिल्यासारखं. पहिलं ना आम्ही असंच करायचं, मी एका हातावरती अशी 5 पांडव काढायची म्हणजे 5 टिपके आणि दुसऱ्या हातावरती यांना म्हणायची की तुम्ही काढा असं. तर आता वाजले होते काय तरी 11 साडे 11 झाले ते रात्रीचे. सगळं आवरून मुलांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे मी केली. तोपर्यंत मी माझं बाकीचं एडिटिंगचं काम केलं आणि मग मेहंदी काढायला घेतली. तर बघा अशी मस्त साधी सिंपल मेहंदी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. छान वाटते पण अशी मेहंदी. इकडे एक टिपका यांनी दिला हा ना, हा मागचा टिपका पण त्यांनी दिलेला आहे असा. तर अशी सिंपल मेहंदी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आता मुलं तर झोपलेली आहे, सईच्या हातावरती बघू उद्या काढूयात. आणि आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 15 ऑगस्ट दादा सगळं आवरून निघालाय शाळेत. आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक दादा तर शाळेत गेला आणि सई झोपली होती तर पटकन मी तिला उठवून सगळी कामं आवरली. आणि आता आम्ही पण आलोय फायनली शाळेमध्ये. आणि हे वातावरण वगैरे एवढं छान वाटतं ना, मला तर खूप आवडतं. असं हे बघा तुम्हाला सल्यूट मारतीये. आणि दरवेळी जरा उशीर होतो ना, ते ह्या वेळी लवकरच आलो आणि फक्त मुलंच आली होती आणि काही काही मेन मेन लोक आलती, बाकी कोण नव्हतं आलं. पण आम्ही आलतो लवकर. आम्ही आलो काय 10-15 मिनिटात सगळे आलेच. आणि बघा मी अशी मस्त मेहंदी तर रंगलीच आहे आणि इथं ड्रेस घातलाय मी. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. याचे फुल फोटो मी काढलेले आहेत, तुम्हाला नंतर व्हिडिओच्या शेवटला फोटो जे आहेत ना काढलेले त्या दिवशीचे तर सगळे तुम्हाला भेटून जातील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि इथे वेशभूषा मॅडम म्हणत होते ऋतूला पण वेशभूषा करून आणा. फुगे आणाय. आणि नंतर हायस्कूलची मुलं आली आणि हे स्काउट. मेन म्हणजे हे पाहण्यासाठीच मी लवकर आली आज. गेल्या वेळी पण मला पाहायला नाही भेटलं तर म्हटलं चला आज लवकर जाऊयात. आणि छान वाटतं ना हे मस्त असं. आणि तरी पण पहिल्यासारखी मजा नाही राहिली. आमची वेळी खरं खूप मजा यायची, मुलांना तेवढा उत्साह राहायचा, सगळ्यांनाच राहायचा. पण आता तसं दिसतच नाही, काही कुठंच दिसत नाही. एवढी गर्दी असायची आमची वेळी, घरचे शेजारचे पाजारचे सगळे यायचे, सगळेचे सगळे. पण आता एवढं एवढं खरंच मजा नाही येत. पण मी तर खूप एन्जॉय करते काही असून, मला तर खूप आवडतं असं. आणि हे 26 जानेवारी झाले आणि 15 ऑगस्ट, ती गाणी वगैरे, ते वातावरण आणि हा झेंडा पहा, एकच नंबर वातावरण राहतं. आणि आता हे स्काउट चाललंय पुढं. जे प्रमुख पाहुणे असतात ना ध्वजारोहण करणारे, त्यांच्यासाठी पहिलं 4 मुली त्यांना घेऊन जातात पुढं स्काउटचं. आणि ते म्युझिक वगैरे चालू असतं, राष्ट्रगीतचं किंवा वंदे मातरम, हे 2-3 म्युझिक चालू असतात, साऊंडला लावलेले असतात त्यांनी. आणि ऐकायला पण छान वाटतं म्युझिक वगैरे असं, ते वातावरण. एवढं मला पुढे जाऊन व्हिडिओ काढता नाही आला, पण जेवढा काढता आला तेवढा मी काढला. आणि हे मेन म्हणजे हे स्काउटच मला पाहायचं होतं. आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो.
आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि आज या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झालेली आहे। आपली शाळा देखील या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे। आपल्या शाळेची स्थापना 1918 सालची असून आपल्या शाळेने देखील या ठिकाणी शतकोत्तर वाटचाल सुरू ठेवलेली आहे। आताच शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष निलेश दादा काळे यांनी सर्व ग्रामस्थांचं, पाहुण्यांचं, सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलेलं आहे। आज 15 ऑगस्ट माहिती ती आली आज प्रजासत्ताक दिन आहे। त्या दिवशी आपण झेंडाबद्दल तिरंगाबद्दल माहिती सांगणार। चांगलं फुल दे मला बरं का, छान फुल दे ग। थँक्यू माहितीला म्हणा थँक्यू। आणि हा एक डान्स होता आपल्या मराठी शाळेच्या मुलींचा। त्या गाण्यातून त्यांना असं म्हणजे कवायत दाखवायची होती। तर गाणं नेहमीच जे ठरलेलं असतं आपलं ते हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, ते गाणं होतं आणि छान वाटत होतं। त्या गाण्यावरती त्यांनी मस्त असं कवायत बसवली होती आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होती छान। आणि त्यांनी बरोबर आपल्या तिरंगाच्या जे रंग आहेत ना त्या रंगांनुसार मुलांच्या हातामध्ये ते दिलं होतं आणि त्याने पण बघायला म्हणजे छान वाटत होतं आणि वातावरण पण एकदम मस्त झालं ते। आणि झेंडा तर खूप छान असा हवा आली ना मस्त फडकत होता आणि वातावरण आहे ना एवढं म्हणजे ढगाळ होतं। नंतर असं वाटायचं की खूप पाऊस येईल आणि आला पण होता। आम्ही थोडा वेळ मग जरा तिकडे बाजूला उभं राहिलो होतो, कारण कसं छोटी मुलं म्हणजे सई होती म्हणून, नाही तर मग आपलं बसायला काही हरकत नाही। पण नंतर जरा जास्तच पाऊस आला होता, थोडीशी बुरबुर चालू होती, तोपर्यंत सगळे बसले होते, पण थोडासा नंतर आलाच होता जास्त पाऊस। आणि सईने पण भाषण घेतलेले एकदम छोटस आहे 2-3 वाक्य, पण खूप छान भाषण घेतलं तिने। नंतर तिला सगळे म्हटले की हो खूप छान छान भाषण। वरती बघा तिकडे डान्स होत तर ती पण इथं मस्त डान्स करत होती आणि ती छोटीशी क्लिप आहे ती पण मी तुम्हाला पुढे सोबत लावून देते। सईने पहिल्यांदाच गेली बरं का ती स्टेजवरती, इथून पुढं म्हणजे इथून माग कधीच नाही, आणि म्हणजे पहिल्यांदा शाळेत नेली त्यामुळे पहिल्यांदाच जाणार स्टेजवर, पण अजिबात घाबरली नाही, काय नाही, एकदम छान मस्त पैकी म्हटली आणि सगळ्यांना तेच खूप आवडलं। आणि मराठीत केलं ना त्यातून, त्यामुळं असं तिचा आवाज एकदम असा लहान, ते थोडेसे बोबडे काही बोल, त्यामुळं म्हणजे सगळ्यांनाच तिचं खूप असं कौतुक वाटत होतं। आम्हाला नंतर बरेच जण म्हटले की खूप छान केलं असं। तर आता इथून पुढे तिला असं म्हणजे ती डेअरिंगबाज आहे तशी, काही पुढे घाबरत नाही। आता इथून पुढे बघू काय असलं का तिला हे करतच जाईल, तिला म्हणतच जाईल की भाग घेतो म्हणून। आणि हे ना गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह होता ना त्याची थोडीशी क्लिप हे कॉलेजच्या मुलांनी शेअर केली होती। हा पण एक व्हिडिओ छान झाला, म्हणजे डान्स वगैरे त्यांनी छान केला होता, डान्स थ्रू त्यांनी सगळं असं म्हणजे दाखवलं एकदम छान। मिठाचा सत्याग्रह गांधीजींचा दाखवला, कोपऱ्यात गांधीजी, ब्रिटिश आणि मुली डान्स वगैरे करताना त्यांनी म्हणजे खूप छान दाखवलं त्यांच्या परीने। आणि कार्यक्रम झाल्यावरती जे आता परीक्षेत बसलेले, ज्यांचे नंबर आले, काय वेगवेगळे खूप काय स्कॉलरशिपचे आता पेपर आलेले आहेत वेगवेगळे, खूप वेगवेगळे। आणि त्यात आपला यश आहे ना तो मंथनच्या पेपरमध्ये पहिला आलाय, तो पण पुढे तुम्हाला पाहायला भेटेल। तर इथं पहिले छोटी जी मुलं आहेत ना त्यांचे सत्कार चालू आहेत, त्यांचे सर वगैरे सगळे जे आहेत ना ते, मॅडम आणि जी मुलं आहेत त्यांना अध्यक्ष वगैरे पुढे घेऊन सदस्य शाळेचे सगळ्यांचे इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू आहे। आणि इथं आम्ही बसलेलो आहे आणि हा सईचा युनिफॉर्म शाळेचा तुम्ही पाहायलाच मगाशी साक्षी सोबत आले होते मी। आणि सईचं भाषण मी तुम्हाला देते पुढे लावून, ते नक्की पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते। यश आलं बाई। जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी उंचावलेलं आहे। यश पंकज दिवेकर
पोलीस वकील जाधव यशस्वी शरद धरंगे. गेला ना आता, चौथीला होता, पहिला नंबर. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या सोबतच जे विद्यार्थी इयत्ता 4वी मध्ये होते त्यांनी देखील या ठिकाणी यश घरगुती दादा. प्रश्न होते. अशा सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी बोलावतो. त्यामध्ये आराध्या सचिन याडेकर, आविष्कार बाबूराव कदम, यशस्वी मिथुन खोंडे, संकल्प किशोर जाधव, पार्थ अमोल शेळके, आरव विश्वास तुरकुटे सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आता अजून काय तर कार्यक्रम वगैरे सगळा संपला. बऱ्यापैकी लोक निघून गेली, मुलं पण चालली हायस्कूलची, कॉलेजची. आणि नंतर आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि इथं खाऊ वाटप चालली प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या क्लासरूम मध्ये. तर दुपारी आलो. तिथून पुढे काय व्हिडिओ शूट करायला टाइमच भेटला. टाइम भेटला नाही म्हणण्यापेक्षा घरातलंच आवरत बसले. तशी कपडे वगैरे धुवून गेलते मी. आणि आज यांना उपवास होता. आजपासून श्रावण महिन्यातले त्यांना सोमवार तर असतातच, पण शनिवार पण धरतात. तर मग ते पण चालू आहे. सकाळी त्यांना किस आणि वेफर दिले मी तळून, ते नेले होते त्यांनी. आणि आल्यावरती मग आम्ही दुपारी आम्हाला मसाले भात केला आणि पोरं झोपली. मी बाकीची काय जी कामं होती ती आवरली. मी पण जरा पडले आणि आता उठले, जरा फ्रेश झाले. बाकी काय टिकली वगैरे म्हणजे गंधच लावते, तो तर अजून लावलेलाच नाही. फ्रेश झाले मस्त. आणि चहा कॉफी तर आता बऱ्यापैकी बंद केले बरं का. बंद केले म्हणजे बंद नाही, पण घेणं होतच नाही असं, त्यामुळं. आणि दूध वगैरे गरम करून ठेवलंय. वाजले ते 5. पाणी आले वरती, म्हणजे टाक्यामध्ये पाणी लावले, भरल्या ते टाक्या. आणि आज डाळ भात करावं म्हटलं तर पीठ दळण केलं होतं, याच्यातच डायरेक्ट हे केले. आणि घर साफ करावं म्हटलं, आता पंचमी येते, 2 दिवस आलेलीच आहे. तर म्हटलं आज संध्याकाळी होईल तेवढं थोडंफार किचन आवरील. किचन ओटा आत्ताच 8-15 दिवस पण नसेल झालं तेव्हा व्यवस्थित सगळं रँक वगैरे वरचं मी खिडक्या वगैरे धुवून काढल्या होत्या. तर आता फक्त हे वरच्यावर भांडी वगैरे हे करेन. नाही होत तरी पण वरच्यावर नाही होत, किती म्हटलं ना तरी डीपच होती क्लिनिंग, अशी नाही होत. पण आता मी काय करते, पेपर वगैरे बदलायचेत मला. ही जी मांडणी ना ती ही पुढची मांडणी, ही मांडणी आता मध्ये मी जेव्हा हे म्हणजे हे पूर्ण डीप क्लीन केलं होतं ना, तेव्हा ते फक्त म्हणजे जस्ट पुसून घेतलं होतं, असं झटकून झुटकून तसं केलं होतं. पण आता म्हटलं ही मांडणी ना पूर्ण एकदम व्यवस्थित डीप क्लिनिंग करन, त्याचे पेपर वगैरे बदली ते. चला आता पीठ मळून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला काय काम देते तिथे. जेवण वगैरे झालं माझं बरं का. हा, आणि आज लागलाय बॉर्डर 2 पिक्चर. तर तो आम्ही बघतोय. 8 वाजले ते आणि बघा पिक्चर लागला टीव्हीवर. आणि म्हटलं चला थिएटरला तर काय आपल्याला जमलं नाही बघायला, तर इथं जाऊ. आणि आज मला मस्त 2-2 फुलं भेटलेली तिथं कार्यक्रमात. सकाळी गेलतो ना तेव्हा अशी इथंच ठेवली. तसं पण मला म्हणजे फुल झाडाला छान वाटतं, झाडाला एक आणि देवापाशी एक असं. आणि मग केसांना तर काही मी म्हणजे केसांमध्ये लावत नाही, काही कार्यक्रम असला गजरा वगैरे तर तेवढं पुरतं तेवढं असं. तर आता चला पिक्चर पाहतो निवांत. आता सगळं आवरलेलं आहे त्यामुळं सगळं नाही म्हणजे हे आले का फक्त चपात्या राहिल्यात करायच्या, भांडी आहेतच, बऱ्यापैकी काम राहतं, सगळं आवरलं असं कधी म्हणताच येत नाहीये. आपलं काही ना काही चालूच असते सारखं. तर पण बघते पिक्चर. आणि मला सवय आहे थोडंसं ना, जाहिरात लागली का कामं करायची, पटकन यायचं लगेच बघायचं असं असते.
तर चला तुम्ही पण पाहिला का मला नक्की सांगा बर्ड 2 पिक्चर. आणि इथं सईसाठी खाऊ आणलेला आहे. खाऊ म्हणजे तिने छान मस्त भाषण केलं आणि ते बऱ्याच जणांना आवडलं. त्यातलंच एका तिच्या मोठ्या मम्मीने म्हणजे चित्रताई आहेत आमच्या शेजारी राहतात, चिकू आहे ना आपला चिकूची मोठी मम्मी, त्यांनी तिच्यासाठी खास पेढे आणले कारण तिला पेढा हा प्रकार तिला भयंकर आवडतो. तिला पेढे लय आवडतात. मग ते तिच्यासाठी पेढे घेऊन आले. त्यांनी मला दुपारी फोन केला की म्हणजे त्या नाही आल्या पण त्यांनी सईचं भाषण ऐकलं आणि बोलल्या खूप म्हणजे खूप जास्त त्यांनी सईचं कौतुक केलं की खूप छान बोलली सई, सईचं भाषण खूप छान झालं, मला खूप आनंद झाला. आणि एवढ्या बोलत होत्या ना ते म्हणजे मला तर खूप छान वाटलं की अरे हो चला. आणि त्यांनी 2-4 पेढे तर हिने मागाशीच खाले त्यातले. आता बाबा आलेत म्हणून काही बाबांना दिले आणि ऋतूने वगैरे आम्ही खाले. पण असं छान वाटतं ना कोणीतरी आपल्या मुलांना असं प्रोत्साहन दिलेलं. तर त्या बोलल्या दरवेळी तिला घेत जा भाषणात वगैरे असं. तर असंच सईसाठी त्यांनी आणलेलं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि शेवटला फोटो पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.